मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली चैतन्याला म्हणते, हल्ली माणसाच्या मनात नसतात ना तेवढी गुपितं ही त्या फोनमध्ये असतात, पण तिच्या नकळत तुम्हाला तो फोन तिचा उघडायला जमणार आहे का? अर्जुन म्हणतो, तेही बरोबर आहे. ही चैतन्य म्हणतो, अगं हो, परंतु प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? अगं तिचा फोन आहे ना, तो फेस आयडीने ओपन होतो आणि तिचे डोळे उघडे असल्याशिवाय, तिचा चेहरा समोर धरल्याशिवाय तो फोनसुद्धा अनलॉक होणार नाही. त्यामुळे जरा टेन्शन येते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे ते इम्पॉसिबल आहे. मग आता चैतन्य म्हणतो, तरीही मी प्रयत्न करत राहणार आहे अर्जुन. त्यानंतर सायली विचारते, तुम्ही या कपाटात शोधलं का चैतन्य भाऊजी? मग आता चैतन्य म्हणतो, नाही. असं म्हणून आता अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघेही मध्ये काही पुरावे सापडतायत की काय याची शोधाशोध करू लागतात. तर दुसरीकडे साक्षीने आता महिपतला सांगितलेलं असतं की अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. मग आता महिपत म्हणतो, एवढी मोठी न्यूज मिळूनही आपल्याला त्याचा काय फायदा, कारण आपला त्यांच्याशी काही संबंधच नाही आहे. मग आता साक्षी म्हणते, असं कसं? अहो, सायली जर त्याच्या आयुष्यात नसेल तर मग तो आश्रम केस तरी का लढवेल, मला सांगा बरं, कुणासाठी लढेल? त्यावेळी महिपत म्हणतो की हा खूप लांबचा पल्ला आहे आणि त्यांना गाठायचं म्हटलं तर त्या दोघांचं लग्न खोटं आहे, हे पुरावे आपल्याकडे हवेत ना, ते आहेत का तुझ्याकडे? मग आता साक्षी म्हणते, नाही आहेत ना ते पुरावे माझ्याकडे. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे पुरावे जर गोळा करायचे असतील तर मलाच लवकरात लवकर इथून बाहेर निघायला हवं, असं आता महिपत म्हणतो. त्यावेळी साक्षी म्हणते, माझे पूर्णपणे प्रयत्न तसे चालू आहेत. ती आता अण्णांना तसं वचन देखील देते. अण्णा म्हणतो, बघू आता तू पण काय करते ती. तेव्हा ती म्हणते, खरंच मला निघायला हवं आता, कारण चैतन्याची नजर चुकवून मी तुम्हाला अशीच भेटायला येईन. असं म्हणून ती आता घरी जायला निघते. तर महिपत आता अर्जुन सायलीचा विचार करत असतो. तर साक्षी ही आता घरी येते. घरी आल्यानंतर गाडीतून खाली उतरते. त्याच वेळी इकडे अर्जुन, चैतन्य, सायली अजूनही पेपर शोधत असतात. त्यांच्या हाती अजून काहीही लागलेलं नसतं. ते तिघेही खूप प्रयत्न करतात. आता साक्षी पार दाराजवळ येते आणि समोर पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण अर्जुन आणि सायली घरी असतात. आता त्या तिघांनीही सगळं काही अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतं आणि अर्जुन हा चैतन्याबरोबर भांडण करत असतो, जेणेकरून साक्षीला समजावं की यांच्यामध्ये काहीही पॉझिटिव्ह नातं नाही आहे, हे दोघे अजूनही भांडतायत आणि एकमेकांच्या विरोधात आहेत. मग आता साक्षी ही समोर पाहतच राहते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, सायली, मी तुला म्हटलं होतं ना की मी अजिबात चैतन्याकडे येणार नाही म्हणून. कारणासाठी मी याच्याकडे कधी येत नाही, कारण तो नेहमी मला विरोध करतो आणि मला पाठवलं म्हणून मी इकडे आलो. मला यायची काही हौस नाही आणि तुझा चेहरा पाहण्याची सुद्धा. मग आता चैतन्य सुद्धा अर्जुन बरोबर खूपच भांडू लागतो. सायली त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. मग आता सायली म्हणते, आईने आम्हाला इकडे पाठवलं म्हणूनच आम्ही आलोय. अहो, आईनेच सांगितलं की आता यांची एंगेजमेंट झाली आहे, मग लग्न लवकरात लवकर करायला काय हरकत आहे? साक्षी विचारते, काय? मग आता सायली म्हणते, हो अगं साक्षी, आमच्या दोघांना आईनेच इकडे पाठवलं आणि म्हणाली की चैतन्याला जाऊन सांग माझा एवढा निरोप की दोघांनी लवकरात लवकर लग्न उरकून टाकावं. मग आता चैतन्य म्हणतो, मी मावशीचं ऐकणार नाही, मला इतक्यात लग्न करायचं नाही. पण तुम्ही इकडे आलातच का? एक वेळ मावशी आली असती ना, बरं झालं असतं. असं म्हणून तो आता खूपच भांडणाची नाटक करतो. तर सायली आता अर्जुनला घेऊन तेथून जाते. तर चैतन्य आता रागातच साक्षीला म्हणतो की बघ ना, हा अर्जुन, एक वेळ मावशी आली असती ना चाललं असतं, परंतु हा अर्जुन इथे का आला? आमच्या दोघांमध्ये वाद होणार आहे हे त्याला माहीत आहे ना. तेव्हा साक्षी म्हणते की पण हे सगळं काय होतं? त्यावेळी चैतन्य म्हणतो, जाऊ देत, तो विषय सोड. असं म्हणून तो रोमॅन्टिक होण्याचं नाटक करतो. साक्षीजवळ जातो आणि म्हणतो, कल्पना मावशीने काहीही म्हणू देत, मला आयुष्यभरासाठी तू माझी हवीच आहेस, परंतु आपण दोघांनी आता लग्न करायचं का? तेव्हा साक्षीला असं म्हणून तो मिठी मारतो. त्यावेळी साक्षी म्हणते, लग्न माय फूट. अरे, जर या आश्रम केसशी तुझा आणि माझा संबंध नसता तर मी तुला दाराजवळ सुद्धा उभं केलं नसतं. असं म्हणून ती आता चिडते. आता त्यानंतर
रात्री चैतन्याने अगदी फुल प्लॅन बनवलेला असतो. रात्री साक्षी ही झोपायला येते तेव्हा मात्र चैतन्याने रूममध्ये कॅन्डल्स लावलेले असतात आणि छान असं ड्रिंक्ससुद्धा तिथे ठेवलेलं असतं. त्यावेळी साक्षी तेथे येते आणि विचारते, काय तू हे काय करतोस? त्यावेळी तो म्हणतो, साक्षी कसं आहे ना, आज माझा मूड सेलिब्रेशनचा आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. त्यावेळी आता साक्षी म्हणते, खरं सांगू का, अरे मलासुद्धा याची खूप गरज आहे, कारण मी ज्या झोनमधून जाते ना त्यामधून बाहेर पडण्यासाठी मला याची थोडी गरजच आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, आपण मस्त आता सेलिब्रेशन करूयात. त्यावेळी ती ठीक आहे असं म्हणते. मग आता तो 2 ग्लासमध्ये ड्रिंक्स टाकतो आणि म्हणतो, साक्षी अगं सॉरी हां, मी जे स्टार्टर्स ऑर्डर केले होते ते किचनमध्येच आहेत, तेवढं घेऊन येतेस का तू? तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते. लगेच किचनकडे जाते. तेथे गेल्यानंतर आता चैतन्य हा लगेच त्याची हालचाल सुरू करतो. तो लगेच साक्षीचा ग्लास घेतो आणि त्यामध्ये गुंगीचं औषध टाकतो. साक्षी येण्याच्या आतच तो पुन्हा एकदा टेबलवर ठेवतो. साक्षी आल्याबरोबर ते दोघेही मस्त एन्जॉय करतात. साक्षी ते ड्रिंक्स पिते तर चैतन्य खूपच खुश होतो. काही वेळानंतर साक्षीला लगेच गुंगी येऊ लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे बघ, आपण आता हे मूवमेंट छान असं कॅप्चर करून ठेवूयात. साक्षी म्हणते, हो बरं ठीक आहे. तो म्हणतो, पण तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी डोळे तर उघडे पाहिजे ना, असं म्हणून आता तो तिला डोळे उघडायला सांगतो. साक्षी कशीबशी आता ते डोळे उघडते तेव्हा लगेच तिचा फोन हा अनलॉक होतो. त्यामुळे चैतन्याला आता खूपच आनंद होतो. तेव्हा तो यस असं जोरात ओरडतो, कारण साक्षीला तोपर्यंत गुंगी येऊन ती झोपलेली सुद्धा असते. आता तिला काही समजण्याच्या आतच तो लगेच त्यात असणारे सर्व पुरावे स्वतःजवळ घेतो. खुश होत साक्षीकडे पाहतो. त्यानंतर दुसरीकडे अर्जुन सायली हे दोघेही झोपण्याची तयारी करत असतात. तेव्हा अर्जुनच्या मोबाईलवर खूप असे मेसेजेस येत असतात. त्यावेळी आता अर्जुन लगेच मोबाईल पाहतो. त्यामध्ये चैतन्याने मेसेज टाकलेला असतो की उद्या सकाळी लवकरात लवकर तू ऑफिसमध्ये भेट, कारण खूप महत्त्वाचे पुरावे तुला दाखवायचे आहेत. तेव्हा ही गुड न्यूज तो आता सायलीला सांगतो. सायली म्हणते, मी म्हटलं होतं ना सर की नक्कीच चैतन्य सरांच्या हाती काही ना काही पुरावे लागणार, पण काय पुरावे आहेत? अर्जुन म्हणतो, ते अजून माहीत नाही, परंतु उद्या सकाळी लवकरात लवकर जायला हवं, समजेलच उद्या. पण जे काही पुरावे असतील ना सायली, ते आपल्या मधुभाऊंना सोडवणारेच असतील. तेव्हा सायली खूपच खुश होते. दुसऱ्या दिवशी प्रिया ही खूपच घाबरलेली असते. ती घटाघट पाणी पिऊन घेते. तेव्हा नागराज हसतच तेथे येतो आणि तिला चिडवत म्हणतो, काय ग, त्या शवागारातून तू धूम ठोकत आलीस ना इकडे, कारण तू त्या प्रेतांना घाबरलीस आणि इकडे आली, बरोबर ना? मग आता प्रिया ही खूपच चिडते. अगं तू नुसती ना मोठ्या मोठ्या बाता करतेस, परंतु वेळ आली ना शेपूट घालायचं आणि पळून जायचं, एवढंच तुला जमतं. त्यावेळी प्रिया म्हणते, गप्प बसता का, मी तुम्हाला काय सांगते. अहो आपल्यासमोर जेव्हा ही प्रेतं पडलेली असतात ना तेव्हा आपल्याला कसं वाटतं ना कळत नाही. तेथे शेकडो प्रेतं होती, तुम्हाला समजतं का? त्यावेळी आता ती घाबरतच सांगते की अहो तेथे जळालेली आणि पांढरी अशी प्रेतं होती, असं म्हणून ती खूपच घाबरते. आणि त्या प्रेतांचा वास तर तुम्हाला सांगूच नको, असं म्हणून ती आता उलटीसारखी करते. तेव्हा नागराज म्हणतो, पुरे, आता पुरे झालं, एवढं वर्णन करायची काही गरज नाही आहे. मग आता प्रिया म्हणते, हे पहा, फायदा दोघांचाही आहे म्हटल्यावर तुम्हाला यावं लागेल, येणार ना तुम्ही? मग आता नागराज म्हणतो, हो फायदा तर आहे दोघांचा, मग मी येणार तुझ्याबरोबर. तेव्हा प्रियाच्या जरा जीवात जीव येतो. दुसरीकडे अर्जुन सायली दोघेही आता ऑफिसमध्ये आलेले असतात. चैतन्य देखील तेथे येऊन पोहोचलेला असतो. त्यावेळी अर्जुन सारखा विचारतो, सांगणारे काय पुरावे आहेत? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे हो हो, जरा धीर धर, मी दाखवणार आहे, असं म्हणून लॅपटॉपमध्ये असणारे तो पुरावे दाखवतो. तेव्हा अर्जुनला विश्वासच बसत नाही की एवढे मोठे पुरावे आपल्या हाती लागले आहेत. तेव्हा तो म्हणतो, चैतन्य अरे खूप छान, तू खूप छान पुरावे मिळवलेस. अरे यामुळे तर आपल्याला साक्षीचं पितळ नक्कीच कोर्टामध्ये आता उघड करता येईल. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अरे थांब थांब,
खरा बॉम्ब तर पुढे आहे असं म्हणून तो आता पुढचे पुरावे दाखवतो। तेव्हा चैतन्य खूपच खुश होतो आणि सायली देखील। तेव्हा ते दोघे चैतन्याचे आभार मानतात आणि म्हणतात खरंच या पुराव्यामुळे आता साक्षीने काय काय केलं हे आपल्याला सर्व जगासमोर उघड करता येईल। तिच्या नाकाखालून तुम्ही हे पुरावे मिळवले चैतन्य भाऊजी। अर्जुन हा खुश होतो आणि सायलीला मिठी मारणार असतो। ते दोघेही अनकम्फर्टेबल होतात आणि चैतन्याकडे पाहतात तर चैतन्य गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो अर्जुन अरे मी पुरावे मिळवले खरे परंतु माझा तेवढा मोठा गुन्हासुद्धा आहे ना। तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य आता तो विषय काढू नको। आता अर्जुन सारखा चैतन्याचे आभार मानत असतो। चैतन्य म्हणतो हीच का आपली मैत्री असं म्हणून दोघेही आता खूपच खुश होतात। सायली विचारते चैतन्य भाऊजी तुम्ही हे पुरावे कसे मिळवले तो? मग आता चैतन्य म्हणतो ती पण सुद्धा एक छान ट्रिक होती असं म्हणून साक्षीबरोबर त्याने काय काय केलं, कशाप्रकारे ड्रिंक्समध्ये तिच्या गुंगीचं औषध टाकलं आणि कशाप्रकारे तो मोबाईल अनलॉक केला हे सगळं काही सांगतो। मग आता अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो की उद्याच आपण कोर्टाची डेट मागवून घेऊयात। आता शिवानी जाधवला लवकरात लवकर आपल्याला भेटायला हवं। आणि अजून एक गोष्ट ते म्हणजे साक्षीला संशय येता कामा नाही की तू तिच्या टीममध्ये नाही आहे। मग आता चैतन्य म्हणतो अरे मी सारखं तिला स्वीट हार्ट करत असतो, तिला संशय तरी कसा येईल सांग बरं। लवकरात लवकर अर्जुन हे साक्षी प्रकरण थांबलं पाहिजे, त्यानंतर मी कुणाला कधीही अजिबात स्वीट हार्ट म्हणणार नाही। त्यावेळी सायली आणि अर्जुन हसत असतात। त्यानंतर अर्जुन आता हात पुढे घेतो आणि म्हणतो आपण तिघेही मिळून आता साक्षीची वाट लावायची आणि तिला तिच्या चुकीची शिक्षाही द्यायची। तेव्हा चैतन्य म्हणतो तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळाल्याशिवाय मला मोकळा श्वास हा घेताच येणार नाही असं म्हणून ते तिघेही एकमेकांच्या हातावर आता हात ठेवतात। तेवढ्यातच आता त्याला साक्षीचा फोन येतो। त्यावेळी आता चैतन्य म्हणतो डेव्हिलचा फोन आलाय, मला जायला हवं नाहीतर उगीच संशय यायचा, उद्या भेटूच कोर्टामध्ये। त्यावेळी अर्जुन सुभेदार तुमच्या विरुद्ध पार्टीत मी भेटणार आहे तुम्हाला, समजलं का असं म्हणून चैतन्य आता गंभीर चेहरा करतो। अर्जुन म्हणतो की अर्जुन आता हो चैतन्य असं म्हणतो। दोघेही आता अगदी रागाने एकमेकांकडे पाहतात आणि मग नंतर हसतात। त्यावेळी सायलीला त्या दोघांच्या मैत्रीचं खूपच कौतुक वाटतं। मग आता चैतन्य जायला निघतो। अर्जुन म्हणतो काळजी घे। त्यावेळी आता चैतन्य तेथून जातो। मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही उद्या पाहाच मिसेस सायली, तिचा कोर्टामध्ये उद्या कसा पर्दाफाश होतोय ते। त्यावेळी आता सायली देखील मनातल्या मनात खुश होते। इकडे सायली ही शिवानी जाधवच्या घरी आता गेलेली असते, पण त्या घराला आता कुलूप असतं। त्यामुळे आता सायली खूप टेन्शनमध्ये येते। ती आता म्हणते कालसुद्धा आले तेव्हाही तिच्या घराला कुलूपच होतं आणि आजसुद्धा काय करावं कळत नाही असं म्हणून तिला आठवतं अर्जुनसुद्धा माझ्याबरोबर आला होता आणि तो म्हणाला की तुम्ही समोरच्या बरोबर कशी पटकन मैत्री करता, त्यामुळे तुम्हाला सहजासहजी शिवानी सगळं काही खरं सांगेल, पण तिच्या मनातलं काढून घेण्यासाठी मी जर तिथे आलो उलट तपासणी केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मी नाही जात तुम्हीच जा। त्यावेळी आता मी अर्जुन सरांची अशी मेहनत कधीही वाया जाऊ देणार नाही। सायली मनातल्या मनात विचार करते शिवानी इथे राहते की नाही याचा तपास करण्यासाठी ती शेजारी घरात चाललेली असते। त्याचवेळी आता शिवानीच्या घरातून काहीतरी भांडी पडल्याचा आवाज येतो। त्यामुळे सायलीला थोडा वेगळाच संशय येतो। तिला असं वाटतं की शिवानी आतमध्ये आहे, म्हणून ती दाराजवळ जाते आणि खिडक्यांजवळ सुद्धा जाऊन चेक करते। खिडकीला कान लावून कानोसा घेण्याचा प्रयत्न करते की नक्की आतमध्ये कुणी असल्याचा तिला संशय आलेला असतो। की जवळ जातात तिला पुन्हा एकदा शिवानीचा आवाज येतो। त्यामुळे ती म्हणते शिवानी तू आतमध्ये आहे का? अगं मी सायली आहे, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय, त्यामुळे तू प्लीज दार उघड ना एकदा तरी। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शिवानीलाच सायली आता घरी घेऊन येते। तेव्हा घरातील सर्वजण विचारतात ही कोण? मग आता कल्पना आणि घरातील सर्वांना सायली सांगते ही माझी मैत्रीण आहे, आजच्या दिवस मला एक परमिशन हवी होती, आजची रात्र ती इथे राहू शकते का? तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहू लागतात। मग आता अर्जुन म्हणतो आश्रमातील ही मैत्रीण आहे तिची। त्यावेळी कल्पना म्हणते मी कुठे नाही म्हटले, तिला राहू दे तिथे। तेव्हा आता तन्वी आली का असं म्हणून
पूर्ण आजी तिच्याकडे पाहतात तर सायली खूप घाबरते आणि शिवानीला घेऊन पटकन रूमकडे जात असते। तेव्हा मात्र प्रियाचं लक्ष लगेच आता शिवानीकडे जातं। त्यावेळी ती आश्चर्याने तिच्याकडे पाहते तर अर्जुन रागात तन्वीकडे पाहत असतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।